नमस्कार, मी डॉक्टर निखिल जयप्रकाश जिल्हावार, पोटपगार तज्ञ म्हणून मी 7 ऑरेंज हॉस्पिटलला कार्यरत आहे. आपण आज स्वादुपिंडाबद्दल बोलणार आहोत. स्वादुपिंडाचं नेमकं आपल्या शरीरामध्ये पचनशक्तीमध्ये महत्त्वपूर्ण काम आहे. त्यामध्ये स्वादुपिंड एक्झोक्राईन आणि एंडोक्राईन नावाचे हार्मोन सिक्रीट करतं. त्याच्यामुळे पोटामध्ये पचनशक्ती व्यवस्थित कार्यान्वित राहते. एक्झोक्राईनमध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट हे डायजेशनसाठी हेल्पफुल आहे आणि इन्सुलिन नावाचं जे हार्मोन आहे ते ब्लड ग्लुकोज कंट्रोल करण्यासाठी त्याचं काम आहे. स्वादुपिंडाला नेमके कुठले कुठले आजार होतात? एक ॲक्यूट पॅनक्रियाटायटिस आहे, दुसरं क्रोनिक पॅनक्रियाटायटिस आणि तिसरं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे ट्यूमर्स म्हणजे गाठी स्वादुपिंडाला होऊ शकतात. तर ॲक्यूट पॅनक्रियाटायटिस हा कशामुळे होतो? ॲक्यूट पॅनक्रियाटायटिस हा आजार म्हणजे स्वादुपिंडाला सूज येणे. याला मोस्ट कॉमनली आपल्याकडे कारण म्हणजे दारू आहे. दुसरं पित्ताशयामुळे खडे होतात. ते खडे पित्ताशयाच्या नळीमधून पास झाल्यामुळे पण स्वादुपिंडाला सूज येते. आणि तिसरं वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्ज आहेत, त्याच्यामुळे पण स्वादुपिंडाला सूज येऊ शकते. दुसरं क्रोनिक पॅनक्रियाटायटिस आहे. क्रोनिक पॅनक्रियाटायटिस म्हणजे त्यामध्ये स्वादुपिंड हे कडक होतं, त्याच्यातल्या नळ्या फुगायला लागतात आणि त्याच्यामध्ये खडे होतात. हा पण आजार मोस्ट कॉमनली दारूमुळेच होतो आणि दुसरं कारण त्याचं जेनेटिक किंवा अनुवांशिक राहू शकतं. आणि तिसरं म्हणजे स्वादुपिंडाला गाठ होऊ शकते. ती साधी गाठ राहू शकते किंवा कॅन्सरची गाठ राहू शकते. ह्या गाठी स्वादुपिंडाच्या हेड, बॉडी, टेल रिजनमध्ये कुठेही होऊ शकतात. याच्यामुळे पेशंटला पोटात दुखणे किंवा जॉन्डिस होणे या प्रकारच्या विविध तऱ्हेच्या सिम्पटम्स पेशंट्सला आढळू शकतात. तर कुठल्याही स्वादुपिंडाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कारणासाठी जर काही दाखवायचं असेल तर तुम्ही 7 ऑरेंज हॉस्पिटल यामध्ये इथे मला कन्सल्ट करू शकता. धन्यवाद.